नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला, मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स लक्षात आले, त्यामुळे आपल्याला हे लेक्चर परत रेकॉर्ड करायचं ठरवलेलं आहे. बघा, अलंकार या गोष्टीवर जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की संपूर्ण मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास तुम्ही मला संपर्क साधू शकता. मी नक्कीच तुमच्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करून देईल. ठीक आहे. आजचं जे प्रकरण आहे हे प्रकरण आहे अलंकार. आता अलंकार हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे, बरोबर. साधारणतः पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या खूप जवळची वस्तू आहे जिला आपण अलंकार असं म्हणतो. कोणत्याही स्त्रीला फक्त मूळरूपी नैसर्गिक सौंदर्य आता प्राप्त झालेली नसते, स्त्री असो पुरुष असो, परंतु ती वाढवण्यासाठी किंवा ती जी सौंदर्य त्यांना प्राप्त झालेलं आहे ते खुलून दिसण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला हवे असतात विविध अलंकार. विविध अलंकार, त्या अलंकाराने आपण सुंदर दिसतो, किंबहुना कोणतीही स्त्री अलंकाराने सुशोभित दिसते, सुंदर दिसते. पण मुळात ती स्त्री सुद्धा सुंदर नसते का? असतेच, परंतु अलंकाराने तिच्या सौंदर्यात भर पडते. अशीच काहीशी गोष्ट आहे अलंकाराची भाषे संबंधित, बरोबर. बघा, भाषा रसांमध्ये आहे, बरोबर. आपण जे बोलतो त्यामध्ये विविध रसांचा उपयोग करतो. या रसांव्यतिरिक्त भाषेची जी काय रचना आहे त्या रचनेमध्ये सुद्धा आपण चमत्कृती साधू शकतो, चमत्कार करू शकतो वेगवेगळे. कारण मराठी तशी भाषा आहे, बरोबर का नाही. मराठी भाषाच अशी आहे की जेवढे करता येईल अगदी निखळ आणि आपण ज्याला चपखल, निखळ असे विनोद आपण मराठीमध्ये सहजगत्या करू शकतो. त्यासाठी अश्लील गोष्टींचा वापर करायची गरज पडत नाही, अशी आपली मराठी आहे. ठीक आहे. या मराठीमध्ये आपल्याला काही शब्दांची उठाठेव करून किंवा अर्थांचा अनेकार्थ किंवा अर्थांच्या चमत्कृती साधून आपण अलंकारांची योजना करतो. अलंकारामुळे घडतं काय, तर एक रिदम किंवा नाद तयार होणे, भाषेला रिदम किंवा नाद तयार होणे, किंवा असे काही अर्थ निघणे की एका शब्दातून दोन दोन अर्थ, बरोबर. एखाद्या गोष्टीची तुलना, बरोबर, किंवा दृष्टांत, उदाहरण, ह्या संबंध गोष्टी ज्यामध्ये येतात त्याला आपण काय म्हणतो, अलंकार असं म्हणतो. आणि हेच अलंकार आज आपण पाहणार आहोत, बरोबर. अलंकार व्याख्या बघा. अलंकार म्हणजे काय, तर सोप्या भाषेत अलंकार म्हणजे भाषेचा दागिना आहे. अलंकार म्हणजे भाषेचा दागिना. जर भाषेला एखादी स्त्री मानली तर तिच्या अंगावर लेवलेला किंवा चढविलेला दागिना म्हणजे अलंकार होय, बरोबर. भाषा आता जशी आपण लिहितो, बघा, ज्या प्रकारे मनुष्याला सुंदर देखणे दिसण्यासाठी दागिन्यांची किंवा चांगल्या कपड्यांची गरज असते, त्याचप्रमाणे भाषेला शोभा आणण्यासाठी आपण भाषेचे जे काही गुणधर्म वापरतो, भाषेचेच जे काही गुणधर्म वापरतो त्याच अलंकार असे म्हणतात, त्याच अलंकार असे म्हणतात. हा बघा, सरळ सरळ बोलणे, बरोबर, ही झाली भाषा. आणि त्या सरळ बोलण्यालाच काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण तयार करून बोलणे हा झाला अलंकार, बरोबर. तर अलंकारित शब्द पण आहेत आपल्याकडे आणि शब्दांद्वारे अलंकार साधल्या पण जातो, तेच आपण आज पाहणार आहे. बघा, कधी कधी दोन गोष्टीतील साम्य दाखवून, कधी कधी दोन गोष्टीतील साम्य दाखवून म्हणजे सारखेपणा दाखवून, कधी विरोध दाखवून, कधी नाद निर्मिती करून. नाद म्हणजे रिदम, बरोबर. फॉर एक्झाम्पल, रिदम म्हणजे बोलता बोलता बघा की आपण असं ठसकेबाज बोलणे म्हणतो त्याला, बरोबर, किंवा असं जिभेला आट देऊन बोलणे. म्हणजेच कधी कधी नाद निर्मिती करून, तर कधी शब्दामध्ये विस्तार करून, तर कधी कधी एखाद्या कल्पनेला, इथं लक्षात घ्यायचा, कल्पना, एखाद्या कल्पनेला विस्तारून अक्षर रचनेत होणाऱ्या नादामुळे भाषेला शोभा येते, म्हणजेच आपण भाषेला अलंकार चढवित असतो. इत्यादी गोष्टी अलंकारासाठी पूरक आहे. ठीक आहे. आता बघा, हे जे अलंकार आहेत हा पहिल्यांदा कुठं डिस्कस केले गेले किंवा पहिल्यांदा कोणी अलंकाराबद्दल भाष्य केले, तर त्यांचं नाव आहे सर्वप्रथम भरत मुनी यांनी एक नाटकावर आधारित नाट्यशास्त्र म्हणून एक ग्रंथ लिहिला. आणि सर्वप्रथम अलंकारांचा उल्लेख
अलंकारांचा उल्लेख सर्वप्रथम या नाट्यशास्त्रात झालेला दिसून येतो. अलंकार, अलंकार कुठं? नाट्यशास्त्रात. मग कोणी केली सर्वप्रथम अलंकारांची बोलणी? तर भरतमुनी यांनी केली त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात. हा ग्रंथ आहे, हा काय आहे? ग्रंथ आहे, प्रसिद्ध ग्रंथ आहे. नाटक करणाऱ्यांपैकी प्रत्येकाला हा ग्रंथ माहित असतो. ठीक आहे. यामध्ये अलंकार रचनेबद्दल बोलल्या गेलेलं आहे. मग बघा, या अलंकाराला विविध शब्द उच्चारले गेले. जसं राश्री जोग यांनी या अलंकारालाच काव्य विभ्रम म्हटले. काय म्हटलं? काव्य विभ्रम. हा अलंकारच आहे, ज्याला आपण आज अलंकार म्हणतो, त्याला राशी जोग यांनी काव्य विभ्रम असे म्हटले. तर मवाधोंड यांनी कर्णाच्या कुंडल कवचाप्रमाणे, म्हणजेच अलंकार, म्हणजेच अलंकार. जसे कर्णाला कवच आणि कुंडल शोभा देत होते, बरोबर, तसेच अलंकार भाषेला शोभा देतात. त्यामुळे मवाधोंड यांनी कर्णाच्या कुंडल कवचाप्रमाणे अलंकाराचा उल्लेख केलेला दिसून येतो. इत्यादी गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. आता बघा, अलंकाराचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो ज्याला म्हणतो आपण शब्द अलंकार. कोणता? शब्द अलंकार. आणि दुसरा जो प्रकार पडतो त्याला म्हणतो अर्थ अलंकार. सोप्या भाषेत जर लक्षात घेतलं तर शब्द अलंकारांमध्ये शब्दांची उठाठेव, शब्दांची उठाठेव, शब्द अलंकार. तर अर्थ अलंकारामध्ये अर्थांतरन्यास अर्थ, बरोबर, म्हणजेच अर्थांबद्दल साशंकता, शंकता किंवा एका शब्दाचे दोन दोन अर्थ, चार चार अर्थ किंवा वेगवेगळे अर्थ घेणे म्हणजे शब्द अलंकार. आणि शब्दांची रचना किंवा उठाठेव अशा प्रकारे करणे की त्यातून नाद निर्मिती होईल म्हणजे शब्द अलंकार. म्हणजे शब्द अलंकार सोपं आहे, जास्त हार्ड किंवा कठीण असं काही नाही, बरोबर. पुढे जाऊ. बघा, तर असे दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांबद्दल जाणून घेऊ. पहिला प्रकार ज्याला म्हणतो आपण शब्द अलंकार, ज्या विशिष्ट शब्द रचनेमुळे, बघा इथे विशिष्ट म्हटलंय, काय म्हटलंय? विशिष्ट. ज्या विशिष्ट शब्द रचनेमुळे, एक मिनिट द्या मला. ज्या विशिष्ट शब्द रचनेमुळे, भरपूर काय काय, ज्या विशिष्ट शब्द रचनेमुळे ज्या विशिष्ट शब्द रचनेमुळे गद्याला किंवा पद्याला सौंदर्य प्राप्त होते. ज्या विशिष्ट अशी रचना केली की त्या गद्याला किंवा त्या पद्याला एक सौंदर्य प्राप्त झालं, त्याच शब्द अलंकार असे म्हणतात. म्हणजे शब्दांची रचना अशी केली की त्या रचनेने त्या गद्याला किंवा पद्याला सौंदर्य प्राप्त झालं. मग असे जे अलंकार आहेत ते आहेत तीन आपल्याकडे. किती आहेत? तीन. एक बघा, अनुप्रास, यमक आणि श्लेष, असे तीन अलंकार शब्द अलंकारात मोडतात. तीन अलंकार शब्द अलंकारात मोडतात. या तिघांबद्दल आपण जाणून घेऊ. पहिला पडतो अनुप्रास अलंकार. अनुप्रास, जेव्हा गद्यामध्ये किंवा पद्यामध्ये एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती करून वाक्याला सौंदर्य प्राप्त होते, त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात. आता लक्षात घ्या, एका शब्दाची किंवा एखाद्या अक्षराची रिपिटेशन्स, एकाच वाक्यात खूप वेळा एखादं अक्षर येत असेल, एकाच वाक्यात एक अक्षर वेळोवेळी येतोय, बरोबर, तर अशा वेळी तो अनुप्रास अलंकार म्हणतात. आणि त्यामुळे त्या वाक्याला नाद निर्माण होतो. उदाहरणार्थ, मन मोहिनी तुझा मोहक मोगरा मनातून माझ्या मावळे. बघा इथं मी रेड करून ठेवलंय, म म म म म मा मा. हा म आहे, हा म या वाक्यामध्ये जास्तीत जास्त वेळा वापरला गेलेला आहे. यासाठी उदाहरण जर झालं तर बघा, लहानपणी आपण खेळायचो की मी जसं बोलतो तसं बोलून दाखव, बरोबर. आणि लगेच हिंदीतल्या काही वाक्य रचना होत्या, त्या आपल्याकडे प्रसिद्ध होत्या. जसं चंदू के चाच आणि चंदू के चाची से चांदी के चमचे से चटणी चटाई, चा 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 चा, बरोबर, अनुप्रास अलंकार. किंवा आणखी एक होतं बघा, मला आठवते, खड़क सिंह के खड़कने से खड़कती हैं खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह, खड़ 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 खड़.
रिदम तयार होते. काय होते? रिदम तयार होते. तर या रिदमला एक वाक्य किंवा एक शब्द, खाड 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 हा शब्द झाला. पण पहिल्या वाक्यात चा 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 च च चा चा हे अक्षर झाले. अशी अक्षरांची किंवा शब्दांची पुनरावृत्ती जर एकाच वाक्यात खूप वेळा होत असेल तर यावेळी त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. आणि अनुप्रास अलंकार फक्त असा कंटिन्यू नाही, एक किंवा दोन वेळा जरी झालं तरी अनुप्रास अलंकार होताना दिसतो. जसं आज गोकुळात रंग खेळतो हरी, ज ज री री जा जा, अशा प्रकारे राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. बघा, ज ज ज ज ज ज ज री री यांची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? अनुप्रास अलंकार म्हणतो. किंवा हा बघा, काकीने काकाचा काळा कोट कात्रीने करा करा कापला. काकीने काकाचा काळा कोट कात्रीने करा करा कापला. इथं का 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 को का 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 तर खूप वेळा आलेला आहे, म्हणून यास अनुप्रास अलंकार असं म्हणतात. अशी रचना दिसली तर लगेच अनुप्रास अलंकार बोलून जायचं. ठीक आहे. पुढचं बघा, यमक अलंकार. बघा, साधारणतः आजकाल जेवढ्याही कविता लिहिल्या जातात, पूर्वी कविता कशा होत्या की पूर्वी बघा, कविता म्हणजे वृत्तबद्ध असायच्या. कशा असायच्या? वृत्ताने बांधलेल्या असायच्या, त्याला नियम असायचे. परंतु ते मागे पडलं. आजकाल कविता मुक्त छंदामध्ये लिहिल्या जातात. कोणत्या? मुक्त छंद. कविता, गाणी मुक्त छंदांचा वापर करून लिहिला. मुक्त छंद म्हणजे कुठलीही बांधिलकी नाही, कसंही लिहा. आणि या मुक्त छंदाचं रसायन आहे, या मुक्त छंदाचं मूळ रसायन आहे यमक. काय आहे? यमक. यमक म्हणजे सारखेपण. यमक म्हणजे सारखेपण. पण कुठं? त्यालाच अलंकारही म्हणतात, कवितेच्या चरणात. आणि साधारणतः यमक हे पद्यामध्ये जास्त वापरलं जातं. कवितेच्या चरणात शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी. एखादं असं ठिकाण की 2 शब्दानंतर 3 शब्दानंतर प्रत्येक ओळीत एक असा शब्द येतो की जो पहिल्या ओळीचा आहे तसाच खालचा आहे, त्याचाच खालचा आहे. एक किंवा अनेक अक्षरे दुसऱ्या चरणात पुन्हा त्याच क्रमाने परंतु भिन्न अर्थाने, आल्यास त्याच अलंकार, यमक अलंकार म्हणतात. साधारण आहे, सिंपल गोष्ट आहे. बघा, आजकाल कोणीही कविता लिहितं, पण त्या कविता लिहिण्यामागे तो वापर करतो यमक अलंकारांचा. उदाहरणार्थ बघा, नव कॉलेज तरुण किंवा तरुणी कविता करायला लागतात. जसे कॉलेजात जातात, फ्रीडम भेटते आणि जबरदस्त कविता सुचायला लागतात. ठीक आहे. मग त्यांच्या कविता कशा असतात की हा आला तो गेला, आला गेला जोड, हा आला तो गेला असा कसा झाला. बरोबर. तर आला गेला झाला रिदम सारखा आहे. बरोबर. सारखेपणा, यालाच यमक अलंकार असे म्हणतात. परंतु विविध चांगल्या चांगल्या काव्यामध्ये सुद्धा आपल्याला यमक अलंकार वापरलेला दिसून येतो. जसं बघा, काही अभंगांमध्ये आपल्याला यमक दिसतो. उदाहरणार्थ, जाणवतो तो ज्ञानी हा शब्द ध्यानात ठेवा. पहिल्या ओळीचा अर्ध ज्ञानीने संपवलाय. बरोबर. म्हणजे शेवटचं अक्षर ज्ञानी आलं. त्यानंतर पूर्ण समाधानी आलं, ज्ञानी धानी, निसंदेह मणी, मणी आलं. मग या 3 ठिकाणी याने यमक अलंकार केला आणि सर्व काळ हा पूर्ण केला. ठीक आहे. अशा किंवा याला आपण अंत्य यमक म्हणतो. काय म्हणतो? अंत्य यमक. अंत्य अंत्य यमक, अंत्य यमक, अंत्य यमक, अंत्य यमक. हा वाक्याच्या किंवा ओळीच्या शेवटी येतो. जसं सुसंगती सदा घडो पडो घडो नावडो, हे झालं अंत्य. हे काय झालं? अंत्य यमक. बरोबर. परंतु इथं बघा, पहिल्या अक्षरावरती सु आणि इथं पण सु आलाय, हे दोन्ही सारखे आले. याला म्हणायचं आद्य यमक. काय म्हणायचं? आद्य यमक, आद्य यमक. आणि जर का मध्ये आलं तर त्याला म्हणतात पुष्प यमक. काय म्हणतात? पुष्प यमक. तर असे यमकाचे प्रकार पडतात. साधारणतः प्रकारावरती एवढा उहापोह केला जात नाही. यमक अलंकार आहे का नाही एवढंच सांगितलं जातं. अशा प्रकारे हा यमक अलंकार आपल्या लक्षात येतो. ठीक आहे. चल, पुढचा अलंकार पाहू. यातील तिसरा प्रकार आहे श्लेष अलंकार. अतिशय महत्वाचा अलंकार. आणि यामध्ये 2 प्रकार पडतात. क्रमांक 1 त्याला आपण म्हणतो सभंग श्लेष, सभंग श्लेष, सभंग. आणि क्रमांक 2 अभंग श्लेष, अभंग श्लेष, अभंग श्लेष. सभंग आणि अभंग असे 2 प्रकार पडतात. बघा, सभंग म्हणजे ज्यामध्ये आपण भंग करू शकतो.
म्हणजे ज्याचा भंग केल्यास एक शब्द आहे बघा, जसं इथं बघा आलाय का, आलाय आलाय आलाय, नवरी शब्द आहे, नवरी, नवरी. आता बघा याचा जर न व, सॉरी माफ करा, हा थोडा चुकला, आपल्याला काय पाहिजे होता, न वरी पाहिजे होता, आपण नवरी केला, नवरी पाहिजे होता, इथं नाही पाहिजे डॅश, त्याला विभागायचा कुठला हे लक्षात आलं पाहिजे, बरोबर. तर नवरी नाही, तर न वरी, नवरी, न वरी, नवरी हा एक असा शब्द आहे, याचा सरळ सरळ अर्थ घेतला तर वधू होते, काय होते, वधू. परंतु याच्यामध्ये जर डॅश मारला म्हणजेच याचा काय केला, स भंग केला, याचा भंग केला, मूळ शब्दाचा फोडलं, तर याचा अर्थ वेगळा निघतो, वरणार नाही, करणार नाही म्हणजे लग्न करणार नाही, बरोबर, नवरी, सबंग. आणि अभंग बघा, आता इथे एक उदाहरण आहे, मित्र, 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 याला न भागता म्हणजे न फोडता सुद्धा दोन अर्थ तयार होतात, म्हणजे या मित्राला कुठं डॅश द्यायची गरज नाही, फोडायची गरज नाही, तरीही त्याचे दोन अर्थ निघतात, एक निघतो दोस्त, दोस्त ज्याला आपण मित्र म्हणतो, आणि दुसरा निघतो सूर्य. विभागायची गरज पडली का, नाही, म्हणून याला अभंग, जो भंग पावत नाही तरी सुद्धा दोन अर्थ निघतात, म्हणून त्याला अभंग श्लेष, अभंग श्लेष म्हणतात, अभंग श्लेष. आणि ज्याला भंग पावून, भंग पावून ज्याचे दोन अर्थ काढता येतात त्याला सभंग श्लेष असे म्हणतात. बघा एका वाक्यात किंवा चरणात एकच शब्द दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधल्या जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो, बरोबर. आता बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, इथं या अर्थाचे दोन अर्थ निघतात. हा जो जीवन शब्द आहे, जीवन, या शब्दाचा एक अर्थ होते, जीवन म्हणजे पाणी, जीवन म्हणजे पाणी, आणि मेघ सर्वांना काय देतो, पाणी देतो, आणि जीवन म्हणजे आयुष्य, आयुष्य, असे दोन अर्थ निघतात. मग हे मेघा तू सर्वांना पाणी देतोस हा एक अर्थ झाला, आणि त्याच वाक्याचा हे मेघा तू सर्वांना आयुष्य देतोस दुसरा अर्थ झाला, म्हणजेच हा अभंग श्लेष आहे. कोणता आहे, अभंग, अभंग श्लेष, अभंग श्लेष, बरोबर. आता बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, तुम्हालाही माहिती आहे, जब जब दोस्त, एक वाक्य होतं 3 इडियट मधलं म्हणून मला आठवलं ते, जब आपका दोस्त क्लास में फेल हो जाए तो बहुत दुख होता है, लेकिन अगर जब आपका ही दोस्त क्लास में फर्स्ट आ जाए तो उससे ज्यादा दुख होता है, ठीक आहे. तर मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, कोणाला आनंद होत नाही, याचा थोडं नकारार्थी वाक्य आहे, वाक्य नकारार्थी आहे तरी सुद्धा पॉझिटिव्ह आहे, बरोबर, की म्हणजे सगळ्यांना आनंद होतो. तर मित्र इथं कोण घेतला, मित्राच्या प्रगतीने सगळ्यांना आनंद होतो असा एक अर्थ, आणि दुसरा अर्थ की मित्राच्या उदय म्हणजे सूर्य उगवला म्हणजे सगळीकडे आनंद पसरतो असा त्याचा दुसरा अर्थ घेतला जातो. म्हणून इथं मित्र याचे दोन अर्थ, एक दोस्त आणि दुसरा सूर्य असा घ्यावा लागतो, तेव्हा श्लेष अलंकार दिसून येतो. एकाच वाक्याचे दोन अर्थ काढणे, दोन अर्थ निघणे म्हणजे श्लेष अलंकार होतो, एका शब्दाची किंवा एका वाक्याची, ठीक आहे. बघ आता बघा, कृष्ण नवरा मी नवरी, कृष्ण नवरा होईल ना तर मी नवरी बनून जाईल असं तिचं म्हणणं, पण शिशुपाल नवरा मी नवरी. आता इथं बोलताना नवरी नवरी दोन्ही समान असेल, परंतु या नवरीची जर फोड केली, फोड केली म्हणजे सभंग केला, तर इथं अर्थ होतो वरणार नाही, वरणार नाही, वरणार नाही म्हणजेच काय, की मी लग्न करणार नाही, आणि नवरी म्हणजे वधू, रेडी, कृष्ण नवरा तर आय एम नवरी, रेडी, पटकन, ठीक आहे. परंतु जर शिशुपाल नवरा आहे तर आपण नाही वरणार वा, ठीक आहे. तर हा जो गोष्ट आहे याला सभंग श्लेष म्हणतात, काय म्हणतात, सभंग श्लेष, सभंग श्लेष, सभंग श्लेष, बरोबर. याचा भंग करून दुसरा अर्थ काढता येतो. अशा प्रकारे श्लेष अलंकार आपल्या लक्षात येतो. या श्लेष अलंकारामध्ये इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे वाक्य आहेत की जे आपल्याला श्लेष पाहायला भाग पडतात, बरोबर. जसं उदाहरणार्थ कीर्तनासी नर हो जागा तुम्ही,
बघा एक वाक्य घेतलं मी, कीर्तनाशी 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 नर हो जागा तुम्ही असं वाक्य घेतलं तर या वाक्यात तुम्ही वेगवेगळे अर्थ काढू शकता. बरोबर. हा काय म्हणतोय, कीर्तनाशी नर हो, याचा तर एकच अर्थ आहे, याचाही एकच अर्थ आहे, तुम्ही याचा एकच अर्थ. हा जो जागा आहे ना, जागा, याचे तीन अर्थ निघतात, तीन तीन अर्थ काढता येतात. क्रमांक एक झोपू नका. बरोबर. जागा म्हणजेच झोपू नका, झोपू नका, झोपू नका, हा एक अर्थ. झोपू नका, जागा म्हणजे झोपू नका. दुसरा अर्थ जावा, जावा म्हणजेच आपण म्हणतो ना तिकडे जागा. बरोबर. तर जागा, जागा म्हणजे जावा, हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ जागा म्हणजेच काय करा, तर तर उपदेशाला जागा. कशाला जागा, उपदेशाला, उपदेशाला, उपदेशाला जागा. आपण म्हणतो ना जागे वारे, म्हणजे काही झोपलेले आहेत का सर्व, नाही. जागे व्हा म्हणजेच उपदेशाला जागा. असे तीन तीन अर्थ याचे निघतात. म्हणून इथं सुद्धा श्लेष अलंकार होताना दिसून येतो, श्लेष अलंकार होताना दिसून येतो. लक्षात आलं, श्लेष अलंकार. आता इत्यादी गोष्टी आपल्याला इथं महत्वाच्या आहेत. बरोबर. आता आपण पाहू पुढचा. ह्या तीन प्रकार आहेत जे शब्द अलंकार, की शब्दांच्या विविध उठा ठेवीमुळे जो जो काय अर्थ अर्थ म्हणतो, जो काय रिदम किंवा नाद आपल्या याच्यामध्ये तयार होतो, वाक्यामध्ये तयार होतो, त्याला आपण शब्द अलंकार असे म्हणतो. तो आपण पाहिला. बरोबर. आता बघा पुढचा आहे अर्थालंकार, ज्याच्यामध्ये अर्थाची विविध बाजू पाहिल्या जातात, त्याला अर्थालंकार असं म्हणतात. ज्या विशिष्ट शब्दरचनेमुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो किंवा वाक्याला शोभा येते, त्या गुणधर्माला अर्थालंकार असे म्हणतात. अर्थालंकार असे म्हणतात. अर्थालंकारातील काही महत्वाच्या संकल्पना. बघा, अर्थालंकार पूर्णपणे उपमेय आणि उपमानावरती डिपेंड आहे. बरोबर. उपमेय समजून घेऊ. उपमान म्हणजे काय, तर ज्याच्याशी कवी एखाद्या गोष्टीची तुलना करतो, बरोबर, त्याला उपमान म्हणतात. उपमेय म्हणजे जी मूळ गोष्ट की ज्याची तुलना केली गेली, बरोबर, ज्याच्याशी केली गेली ते उपमान, आणि ज्याची केली गेली ते उपमेय. बरोबर. आता हे असं समजल्याला कन्फ्युजन होते. बरोबर. किंवा साधर्म्य, त्या दोघांमध्ये बघा, उदाहरण घेऊ आपण. बरोबर. हा बघा, हा एक माझ्याकडे मोबाईल आहे आणि एक माऊस आहे. बरोबर. तर मला मोबाईल महत्वाचा आहे, म्हणजे मोबाईल उपमेय आहे. बरोबर. हा मोबाईल हा माऊस सारखा दिसतो. तर कोणाशी तुलना केली मी मोबाईलची, मोबाईलची तुलना माऊसशी केली, म्हणजे माऊस झाला उपमान आणि मोबाईल झाला उपमेय. क्लिअर. आता मे बी तुम्हाला समजलं. मग मला मोबाईल महत्वाचा होता. बरोबर. आणि मोबाईल महत्वाचा असल्यामुळे मी मोबाईलची तुलना, कंपॅरिझन कोणाशी केलं, माऊसशी केलं. बरोबर. मोबाईल, माझा मोबाईल माऊस सारखा कार्य करतो. या ठिकाणी माऊस हा उपमान झाला, तर मोबाईल हा उपमेय झाला. क्लिअर. उपमेय झाला असं आपल्या लक्षात येते. मग या दोघांमधली सारखेपणा एक शब्द आला कसा, की माझा मोबाईल माऊस सारखे, सारखे शब्दाला सारखी, हा त्यातील सारखेपणा दाखवितो. बरोबर. त्यालाच आपण साम्यवाचक शब्द म्हणतो आणि तोच शब्द इथं सारखेपणा दाखवित असतो. जसं सांधर्म्य, सांधर्म्य एखादा शब्द येतो जो दोघांमधलं सांधर्म्य दाखवतो, जसं सारखा, जणू. बरोबर. असे शब्द. किंवा साम्यवाचक शब्द, जो दोन गोष्टींमधील सारखेपणा दाखविणारा शब्द असतो त्याला साम्यवाचक शब्द असे म्हणतात. आणि सांधर्म्य सारखेपणा. ठीक आहे, जो दाखवेला तो. एक उदाहरण पाहू. तिचे मुख. आता आम्हाला इथं महत्वाचं काय, मुख महत्वाचं. तिचे मुख चंद्रासारखे होते. आता बघा, इथं मुख आणि चंद्र दोन गोष्टी आहेत. बरोबर. कवी, कित्येक कवी आहेत जे स्त्रियांचे तोंड चंद्रासारखे करून दाखवितात. बरोबर. काय वाटतं त्यांना रामजाने. बरोबर. परंतु
तिचे मुख चंद्रासारखे होते, असं मी नाही म्हणत, एक कवी म्हणतो, कोणता म्हणतो मला माहित नाही, ठीक आहे. तर तिचे मुख चंद्रासारखे होते. बघा इथं मुख महत्वाचं आहे. चंद्र हा एक्झाम्पल्स आहे, म्हणजे उपमान आहे. चंद्राशी तुलना केली, कोणाची केली? मुखाची केली. मग ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान म्हणतात. इथं मुखाची तुलना कोणाशी केली? चंद्राशी केली, मग चंद्र झाला उपमान. मुख काय झालं? मग मुख उपमेय. आणि साम्यवाचक शब्द हा सारखे, सारखे शब्द इथं साम्य दाखवतो. काय दाखवतो? साम्य दाखवतो. इत्यादी गोष्टी जर तुम्हाला अर्थालंकारात उपमेय आणि उपमान ओळखता आलं तर सगळे अर्थालंकार तुम्हाला सोपे जातात, कारण सगळे अलंकार यावरच डिपेंड आहे, यावरच डिपेंड आहे. एक दुसरं उदाहरण घेतलं आपण, जसं बघा बघा असं उदाहरण घेतलं की माझी 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 मामी, माझी मामी, माझी मामी, माझी माझी मामी राख, माझी मामी श्रुप श्रुपनखा सारखी, श्रुपनखा सारखी 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 आहे. आता या वाक्यात बघा, लक्षात घ्या, या वाक्यात शूर्पणखा 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 सारखी आहे, बरोबर. या वाक्यात लक्षात घ्या, ही जी शूर्पणखा आहे, बरोबर, ही शूर्पणखा आमच्यासाठी नाहीये, आम्ही कोणाची गोष्ट करतोय? मामीची. मग मामी झाली तुमचं उपमेय, उपमेय मेय. आणि शूर्पणखा झाली उपमान, उपमान. आणि हा सारखी शब्द, सारखी, सम, हे जे शब्द असतात हे असतात काय? साम्यवाचक शब्द, साम्यवाचक शब्द, साम्यवाचक शब्द. आणि हा साम्यवाचक शब्द येतोच येतो, बरं का. या साम्यवाचक शब्दाने जे साधर्म्य दाखवलं मामी आणि शूर्पणखामधलं, ते साधर्म्य म्हणजेच काय? की त्या दोन गोष्टीमधील साधर्म्य, ठीक आहे. उपमेय, उपमान आणि साम्यवाचक शब्द, या तीन गोष्टी तुम्हाला प्रत्येक अलंकारातील वाक्यामधल्या किंवा ओळीमधल्या समजल्या पाहिजेत, तेव्हाच तुम्ही अर्थालंकार चांगल्या पद्धतीने ओळखू शकता, कारण यावर डिपेंड आहे अलंकार. म्हणून यातील पहिला अलंकार पाहू, ज्याचं नाव आहे उपमा. उपमा म्हणजे सोप्या भाषेत उदाहरण. उपमा म्हणजे उदाहरण, 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 बरोबर. उपमा म्हणजे उदाहरण. ज्या वस्तूविषयी बोलायची असते ती आणि तिच्या भिन्न गोष्टीची एकमेकांसोबत तुलना करून त्या दोन गोष्टीत साम्य पाहिले जाते व ते सुंदर रीतीने दर्शविले जाते, त्यास आपण उपमा अलंकार म्हणतो. उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखविण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान, सारखे, प्रमाणे, समतुल्य, गत, जेवी, हे सगळे साधर्म्यवाचक शब्द आहेत. काय आहेत? साधर्म्य, साधर्म्य वाचक, साधर्म्य वाचक शब्द आहे की यांचा वापर केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी एखादं तिच्या समान उदाहरण दिलं जातं, म्हणजेच उपमा अलंकार होय, सोप्या भाषेत, बरोबर. एखादी गोष्ट स्पष्टीकरणासाठी सेम तिच्यासारखं एखादं उदाहरण दिलं जातं, म्हणजे उपमा अलंकार होय. जसं बघा, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. इथं काय आहे? माया राहायची, काय ठेवायची आहे? माया. मग कशी माया ठेवायची? उदाहरण दिले आभाळागत. कशी? आभाळागत. इथं बघा, गत हा साधर्म्यवाचक शब्द आहे, म्हणजे आभाळागत हे झालं तुमचं उपमान, उपमान, उपमान म्हणजे उपमा. आभाळाची उपमा दिली कशासाठी? माया म्हणजे उपमेय, उपमेय. क्लिअर? असं ज्या वेळेस रचना येते तेव्हा त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. कविताचे डोळे, कविताचे डोळे, डोळे, डोळे महत्वाचे आहेत, बरोबर. म्हणजे डोळे झाले उपमेय. आणि कोणासारखे आहेत? तर हरणासारखे. हरणाचं उदाहरण दिले, हरणासारखे, हरणासारखे सुंदर आहे, बरोबर. तर सारखे हे झालं साधर्म्यवाचक, हरणासारखे हे झालं तुमचं काय? तर उपमान, उपमान. सावळा रंग, आता इथं महत्वाचा काय? रंग, सावळा रंग. मग तो रंग कसा आहे हे सांगण्यासाठी एक उदाहरण दिलंय, पावसाळी नभाभोई.
पावसाळ्यात जसे ढग येतात त्यांचा जो रंग असतो ना, तसा तुझा सावळा रंग आहे. म्हणजेच उदाहरण दिलंय कोणासाठी? रंगासाठी. म्हणजेच एक्झाम्पल देणे, एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी किंवा ठसवून सांगण्यासाठी किंवा स्पष्टीकरण करण्यासाठी एखादं उदाहरण दिलं जातं त्याच वाक्यात, तेव्हा त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. क्लिअर? आता इथं हा जो सावळा रंग आहे हे उपमेय आहे. काय आहे? उपमेय. आणि पावसाळी नभापरी हा झाला तुमचा उपमान. क्लिअर? उपमा. अशा प्रकारे आपण उपमा अलंकार लक्षात घेऊ शकतो. क्लिअर? आता बघा पुढचा अलंकार आहे ज्याचं नाव आहे उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा, बरोबर. जेव्हा आपण दोन वस्तूंची तुलना करतो, कंपॅरिझन करतो, बरोबर, तेव्हा त्या वाक्यातील उपमेय जणू, जणू परफेक्ट नाहीये, जणू, जणू काय, जणू उपमानच आहे अशी कल्पना जेव्हा वाक्यात होते किंवा केली जाते तेव्हा त्या अलंकारास उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. आणि हा अलंकार वापरताना जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय अशा शब्दांचा वापर केला जातो. बरोबर. तिचे मुख जणू चंद्रच, म्हणजे तिचे मुख जणू काय जसं काही चंद्रच आहे. ठीक आहे. तर यांची काय केली? तुलना तर केली, परंतु दोघांना काय केलं? भासवलं की बा तिचं मुख आणि चंद्र एकच. ठीक आहे. अशा वेळी उत्प्रेक्षा अलंकार होतो. जणू, जणू काय, बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना, समजा तुम्ही कलेक्टर झाले, असा प्रकार म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार. समजा तुम्ही कलेक्टर झाले, समजा तुम्ही PSI झाले का? नाही, पण समजून घेतलं झाले. अशा ठिकाणी हा उत्प्रेक्षा अलंकार होताना दिसतो. तिचे मुख हे झालं उपमेय, उपमेय. आणि जणू काय चंद्रच हा झालं उपमान, उपमान. या दोघांची काय केली आपण? तुलना करतो, तेव्हा त्या वाक्यातील उपमेय, उपमेय जणू काय उपमानच आहे, म्हणजे मुख जणू काय चंद्रच आहे, असं जेव्हा वाटते तेव्हा त्याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. दुसरं उदाहरण, त्याचे अक्षर म्हणजे उपमेय जणू काय मोतीच, उपमान. पर्यायी पांढरपेशी विजारगम, अर्धपायी पांढरपेशी विजारगम. आता हा पूर्ण उपमान, उपमेय आहे. आणि विहंगातील बडा फौजदार हे पूर्ण उपमान आहे. क्लिअर? अशा प्रकारे आपण उत्प्रेक्षा अलंकार समजून घेऊ शकतो. पुढचा अलंकार रूपक अलंकार. हा अतिशय सुंदर अलंकार आहे, जिथे उपमेय आणि उपमान यात एकरूपता येऊन जाते. म्हणजे एकरूपता आहे, ते वेगवेगळे नाहीत असे वर्णन जिथे केलेले असते तेव्हा त्याला आपण रूपक अलंकार म्हणतो. म्हणजे डायरेक्ट रूप चढवून देतो आपण. ठीक आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आता लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, म्हणजे मातीचा गोळा आणि लहान मूल एकच केलंय ना. अशा वेळी त्याला रूपक अलंकार म्हणतो. बरोबर. आता इथं लहान मूल झालं उपमेय, उपमेय, उपमेय. आणि मातीचा गोळा झाला उपमान, उपमान. या दोघांमध्ये आपण एकरूपता आणली. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, म्हणजे लहान मूल हे मातीचा गोळाच आहे. बरोबर. जणू काय असं काही म्हटलं का? नाही. जणू म्हटलं असतं तर मग उत्प्रेक्षा झालं असतं. बरोबर. तिथं जणू नाही म्हटलं, म्हणजे म्हटलं. लहान मूल म्हणजे आता 1 रुपया म्हणजे 1 रुपया म्हणजे 100 पैसे हो. याच्यामध्ये परफेक्शन आहे ना, 1 रुपया आणि 100 पैसे एकच आहेत म्हणून. बरोबर. तसंच लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, लहान मूल याचा अर्थच मातीचा गोळा काढलाय, म्हणून इथं रूपक अलंकार डायरेक्ट रूप देऊन टाकलं त्याला. रूपक अलंकार होताना दिसतो. पुढचं वाक्य, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. पुढचं वाक्य, देह देवाचे मंदिर. देह म्हणजे शरीर, देह म्हणजे शरीर. या शरीराला डायरेक्ट मंदिर बनवून टाक. मंदिराचं रूप दिलं. कोणाचं रूप दिलं? मंदिराचं रूप दिलं. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आत आत्मा जो आहे या शरीरामध्ये त्याला परमेश्वर म्हटलं. म्हणजे डायरेक्ट करून टाकलं. देहाला मंदिर बनवलं आणि आज जो काय आत्मा राहतो आपल्या त्याला परमेश्वर बनवून टाकलं. अशा वेळी रूपक अलंकार आपल्या अनुभवास येतो. क्लिअर? अशा अलंकाराला रूपक अलंकार. पुढचा अलंकार आपण वृत्ती अलंकार. इथं बघा काय करायचं माहिती आहे काय? उपमेय लपवून टाकतात लोक. काय करतात? उपमेय लपवून टाकतात. म्हणजे उपमेयाची जे काय म्हणू आपण त्याला, आपले उपमेयाची जे काय समजा मोठेपण आहे किंवा दृढता आहे ती कमी करून टाकतात.
आणि म्हणजे उपमेय एवढं आहे, तर उपमेयापेक्षा उपमान वरचढ करून टाकतात, बरोबर, म्हणजे लपूनच टाकतात की ते उपमेय नाहीच बुवा, उपमानच आहे असं सांगितलं जातं. उदाहरणार्थ, या अलंकारात एखादी वस्तू उपमेय नसून उपमानच आहे असा आरोप केला जातो, तेव्हा त्यास अपनवृत्ती अलंकार असे म्हणतात. हे लिहिण्याची पद्धत आहे. अपनवृत्ती असं पण लिहितं. आपण आपण संस्कृतमध्ये बऱ्यापैकी अपनवृत्ती असं लिहिलं जातं, मराठीत अपनवृत्ती असंही केलं जातं. अपनवृत्ती आणि अपनवृत्ती असं दोन्ही प्रकारे वापरलं जातं. बघा उदाहरण बघा, हे हृदय नसे, इथं बघा एक हृदय आहे, हे हृदय नसे म्हणते, नाही आहे म्हणते हृदय, हेच मुळात तुमचं काय उपमेय आहे. काय उपमेय, पण तो म्हणतो हे हृदय नसे परी थंडील धगधगते. थंडील म्हणजे यज्ञ किंवा यज्ञाची जागा, यज्ञ, थंडील धगधगते. हे जे हृदय आहे ना, हे हृदय नाहीच आहे, हे काय आहे तर यज्ञ आहे असं धगधगता, असं ज्या वेळेस रचना केली जाते तेव्हा त्यास अपनवृत्ती अलंकार म्हणतात. उपमेयाला मारून टाकला आणि उपमानच बनवून टाकला, म्हणजेच अपनवृत्ती अलंकार. ओठ कशाची, ओठ कशाची, ओठ कशाची, ओठ कुठे आहेत ते असं म्हणतो. ओठ कशाची, देठची फुलल्या पारिजातकाची, बरोबर. आता बघा तिचे ओठ नाही आहेत म्हणते, ओठ नाही आहेत तर काय आहेत तर पारिजातकाचे देठ आहेत, ते ओठ नाही आहेत असं ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस अपनवृत्ती, हे फुललेल्या देठ, देठची फुललेल्या पारिजातकाचे हे ओठ नाही आहेत तर काय देठ आहे असं बोलणं जेव्हा होते तेव्हा काय हे उपमेय आहे. हे काय उपमेय, उपमेय, आणि हे आहे तुमचं उपमान, उपमान, उपमान असं जेव्हा केलं जाते तेव्हा त्यात अपनवृत्ती अलंकार असे म्हणतात. किंवा ते डोळे नत्रचे, नत्रचे म्हणजे नाही आहेत, ते डोळे नत्रचे, ते डोळेच नाहीयेत, ते डोळेच नाहीयेत. मग काय आहे, विलासगृह की माहेर विशक्तीचे, विलासगृह आहे कशाचे, माहेर आहे विशक्तीचे, बरोबर. न हे नयन, न हे नयन म्हणजे हे नयन नाहीये, काय तर पाकळ्या उमललेल्या सरोजातील, सरोजातील पाकळ्या, पाकळ्या, पाकळ्या म्हणजे कमळ, कमळ, कमळाच्या सरोज म्हणजे कमळ, कमळाच्या पाकळ्या आहेत, हे डोळे नाही आहेत तर कमळाच्या पाकळ्या आहेत असं जेव्हा बोललं जातं म्हणजे नयन झालं उपमेय, उपमेय, आणि उपमेय नाहीये म्हणते तू, उपमेय काय म्हणते, हे उपमेयच नाहीये तर काय आहे उपमान आहे. काय आहे उपमान आहे, म्हणजेच उपमेय लपविणे, उपमेय लपविणे. अपनवृत्ती अलंकार, करेक्ट. पुढचा अलंकार व्यतिरेक अलंकार, जेव्हा उपमेय उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, उपमेय ही उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असते तेव्हा त्यास व्यतिरेक अलंकार असे म्हणतात, बरोबर. इथं लक्षात घ्या उपमेय कोण आहे आणि उपमान कोण. आतापर्यंत आपण जे वाक्य पाहिले त्या वाक्यामध्ये सुरुवातीला उपमेय येत होतं आणि नंतर उपमान येत होतं, परंतु या वाक्यामध्ये सुरुवातीला उपमान येते आणि शेवटी उपमेय येते, बरोबर. व्यतिरेक अलंकार, उदाहरणार्थ बघा, सांज फुले सोन्याहून पिवळे, हे जे सोन्याहून पिवळे आहे ना, हे आहे तुमचं उपमान, उपमान, सोन्याहून पिवळे, उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण, उपमेय, उपमेय. काय म्हणते तो, सांज फुले सोन्याहून पिवळे, हे ऊन पडे, ऊन कसं आहे सोन्यापेक्षाही पिवळा आहे, बरोबर. तर या ठिकाणी आम्हाला लक्षात येते की जे उपमान आहे ते उपमाना, जे उपमेय आहे ते उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. काय आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी व्यतिरेक अलंकार. अमृताहुनी गोड, बरोबर, ही जी गोडी आहे ना अमृतापेक्षाही गोड, नाम आहे देवा तुझे, नाम झालं उपमेय, उपमेय, आणि अमृताहुनी गोड काय झालं उपमान, उपमान. क्लिअर. हा आंबा साखरेपेक्षा गोड आहे, इथं आंबा हा उपमेय, उपमेय, आणि साखर साखरेपेक्षा गोड झालं तुमचं उपमान, उपमान. क्लिअर. अशा प्रकारे व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखविले जाते, त्यास व्यतिरेक अलंकार असे म्हणतात, बरोबर. आपण असं करू, उपमेय, उपमेय, उपमेय,
श्रेष्ठ असते. कसे असते? श्रेष्ठ असते. असते कोणापेक्षा? उपमानापेक्षा. उपमानापेक्षा. पेक्षा. बघा मी मगाशीच बोललो होतो की तुम्हाला जर अर्थालंकार समजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला उपमान आणि उपमेय ह्या संज्ञा समजल्या पाहिजेत. जर ह्या संज्ञा समजल्या, बघा ज्याच्यासाठी उदाहरण दिलं जाते, बरोबर, जे उदाहरण म्हणून दिलं जाते ते असते उपमान, बरोबर, आणि ज्याच्यासाठी उदाहरण दिलं जाते तो असतो उपमेय. क्लिअर? पुढे पुढचा अलंकार अनन्वय अलंकार. जेव्हा उपमेय आणि उपमान एकच असते, हे दोघं कोण असतात? एकच असतात. हे दोघं एकच असतात, दुसरं नसते. म्हणजे जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमाच देता येत नाही, फक्त उपमानाचीच उपमा द्यावी लागते, तेव्हा त्याच अनन्वय अलंकार. म्हणजे एखादी गोष्ट अशी आहे की तिच्यासारखी तेच दुसरे कोणी होऊच शकत नाही जगात, अशी ज्यावेळेस रचना केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होताना दिसतो. बरोबर. अर्जुनासारखा वीर अर्जुनच, म्हणजे अर्जुनच उपमेय, उपमेय, उपमेय आणि अर्जुनच उपमान. उपमान दोघ. अर्जुनच उपमेय, अर्जुनच उपमान. आई सारखी प्रेमळ आईच. दोघ उपमेय, उपमेय आणि उपमान, उपमान, उपमान. जेव्हा एकच असते म्हणजे तेच उपमान आणि तेच उपमेय असते तेव्हा त्याच अनन्वय अलंकार असं म्हणतात. बघू, एक वाक्य नेहमी पेपरला येते, होते बहु, होते बहु, होते बहु, 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 झाले बहु, झाले बहु, झाले बहु, होते बहु, झाले बहु, बहु, होतीलही बहु, होतीलही, होतीलही बहु, होतीलही बहु, बहु. पण परंतु, परंतु, त्या सम, त्या सम, त्या सम तोच, त्या सम तोच दुसरा होऊच शकत नाही. बरोबर. झाले, खूप झाले, खूप पाहिले, खूप होतीलही, पण याच्यासारखा कोण नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेला अनन्वय अलंकार होताना दिसतो. त्या सम तोच दुसरा कोणी होऊ शकत नाही, याला अनन्वय अलंकार असे म्हणतात. बरोबर. पुढचा अलंकार पाहू, ससंदेह अलंकार. ससंदेह अलंकार. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये उपमेय कोणते आणि उपमान कोणते अशी द्विधा अवस्था निर्माण होते, म्हणजे ओळखता येत नाही किंवा नेमकं कोणतं उपमान आहे आणि कोणतं उपमेय आहे, कोणासाठी उदाहरण दिलंय आणि उदाहरण कोणतं आहे, हे जेव्हा सांगता येत नाही त्यावेळी ससंदेह, संदेह निर्माण होतो, म्हणून त्या ससंदेह अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ लक्षात घ्या, हा दोरखंड किस्सा. आता बघा लक्षात घ्या, दोरखंड एक गोष्ट आहे आणि साप दुसरी गोष्ट आहे. मला सांगा की सापासाठी दोरखंड उदाहरण दिलंय का दोरखंडासाठी साप उदाहरण दिलंय? सांगता येत नाही. हा दोरखंड किस्सा, तो सापही असू शकतो आणि दोरखंडही असू शकतो. आता इथं संदेह निर्माण होतो. बरोबर. मग जर नेमका कोणतं उपमा, कोणासाठी उदाहरण आणि कोणतं उदाहरण, अशा दोन गोष्टी आपल्याकडे येतात. उदाहरण कोणतं आणि ज्याच्यासाठी उदाहरण दिलंय तो कोण, हे ज्यावेळी सांगता येत नाही तेव्हा त्या ससंदेह अलंकार असे म्हणतात. यात उपमा आणि उपमेय ओळखता येत नाही. उपमा आणि उपमेय, उपमा बघा, उपमेय कोणते आणि उपमान कोणते, बरोबर, ओळखता येत नाही. तेव्हा ओळखता येत नाही, ओळखता, 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 ओळखता येत नाही, येत नाही, तेव्हा द्विधा मनस्थिती निर्माण होते. बरोबर. दोन, हे किती असं होते, त्यावेळी ससंदेह अलंकार होतो. हा दोरखंड की साप. मग दोरखंडासाठी सापाचं उदाहरण का सापासाठी दोरखंडाचं उदाहरण, हे सांगता येत नाही या वाक्यात. गालावरल्या कुसुमी किंवा कुसुमाच्या गाली स्वतंत्रपणे भगवती तूच जी विलसतसे गाली. आता वरील उदाहरणामध्ये गालावरल्या कुसुमी, कुसुमी उपमेय आहे की कुसुमांच्या गाली असणारी भगवती उपमेय आहे, हे सांगता येत नाही. स्पष्ट न समजता दोन पैकी एक उपमेय
आणि एक उपमान आहे असे वाटते आहे, म्हणून हे वाक्य ससंदेह अलंकारात मोडते. पुढे मोडते ससंदेह अलंकार. लक्षात आलं? जिथं उपमेय आणि उपमान ओळखता येणार नाही ते वाक्य ससंदेह अलंकाराचे माना. क्लिअर? पुढे पुढचं बघा. भ्रांतिमान म्हणजे भ्रम तयार करणे. काय तयार करणे? भ्रम भ्रम तयार भ्रम तयार करणे. भ्रम तयार करणे. एखाद्या वाक्यात भ्रम तयार केला जातो तेव्हा त्यात भ्रांतिमान. ते तसं नसते, परंतु तसं भासविलं जाते. बरोबर? वाक्यात जो अर्थ भासविला जातो तसा तो नसतो, परंतु भासवून दाखविला जातो, म्हणून त्याला आपण भ्रांतिमान अलंकार. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती बघितल्यावर तिच्यासारखी दुसरी वस्तू किंवा व्यक्ती दृष्टीस पडली तर ती दुसरी वेळा बघितलेली वस्तू किंवा व्यक्ती अगोदर बघितलेली आहे असा भ्रम होतो, तेव्हा त्या भ्रांतिमान अलंकार असेल. सिंपल भाषेत भ्रम तयार कर. बरोबर? गगनाकडे पाहता आली बहुत जनासी अभ्रमती, जेव्हा पक्षी बाण व्याप्ता शोधरात न भ्रमती. इथं वाक्य बघा कसं आहे की हे वाक्य त्यातलं आहे की एक वेळ येतो महाभारतातल्या युद्धामधला की कर्णाला मारण्यासाठी अर्जुन एवढे बाण सोडतो की परिणामी सर्व आभाळ त्या बाणाने आच्छादित होऊन जाते. म्हणजे आभाळ दिसतच नाही, सूर्य दिसत नाही. परिणाम काय होतो की संपूर्ण आकाश झाकल्याने संपूर्ण संध्याकाळ झाल्याचा लोकांचा भ्रम होतो. बहुत जनासी अभ्रमती ही सगळ्या लोकांचा असा भ्रम होऊन जातो की बाबा आता संध्याकाळ झाली. बरोबर? आणि पक्षी देखील कोण जेव्हा पक्षी देखील बाण व्याप्ता शोधरात न भ्रमती, म्हणजे ते आपल्या घराकडे निघून जातात, भ्रमण करत नाही. बरोबर? अशी जी जाणीव होते ती जाणीव वास्तविक संध्याकाळ झालेली आहे का? नाही, तर बाणांमुळे सूर्य झाकला गेला आहे, त्यामुळे लोकांनी त्याला संध्याकाळीचा भ्रम झाला. अशा वेळी याला भ्रांतिमान अलंकार असे म्हणतात. किंवा सोपं उदाहरण जर घेतलं आहे तर शुभ्र चांदणे थाळीत पडले. बघा, एखादी थाळी आहे, बरोबर, ती रिफ्लेक्ट होते आणि चांदण्याचा उजेड किंवा चांदणं त्यामध्ये त्या थाळीत दिसायला लागलं, ते पांढरचक दिसणार ना. तर मग एक मणी आहे, मणी म्हणजे मांजर, मणी म्हणजे मांजर. आता या मणीला काय झालं की एक प्लेट घेतली, त्या प्लेटमध्ये रात्रीची वेळ होती, चंद्राचा उजेड किंवा चांदण्यांचा उजेड त्या प्लेटमध्ये पडला, तर ती प्लेट पांढरी शुभ्र दिसायला लागली. आता मणीला भास झाला की त्यामध्ये काय दूध आहे, आणि मणी ती प्लेट चाटायला लागली. बरोबर? चाटायला लागली. कारण काय की त्यामध्ये दुधासारखं दिसायला लागलं, मात्र दूध होतं का? नाही, भास झाला. काय झाला? भास झाला. यालाच भ्रांतिमान अलंकार असे म्हणतात. शुभ्र चांदणे थाळीत पडले, दूध समजुनी म्हणी चाटते. दूध समजुनी मणी चाटते. तर अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला भ्रांतिमान अलंकारासाठी देता येईल. बरोबर? इत्यादी अलंकार आपल्याला आज पाहायची होते. बरोबर? उर्वरित अलंकार दुसऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, किंबहुना घेतलेले आहेत. बरोबर? ज्या लोकांना मागच्या वेळेला आवाजामुळे अडचणी आल्या त्यांनी कृपया हे लेक्चर पाहून घ्यावे आणि त्यांच्या अडचणी दूर कराव्या. तर धन्यवाद. इथं मी थांबतो. आपण भेटू आपल्या विषयावरती. ठीक आहे? काहीही अडचण असल्यास तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता. नमस्कार. चला.